पीएनबी घोटाळ्याचा फरार आरोपी मेहुल चोक्सी याला अटक करण्यात आलेली आहे। मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक केल्याची माहिती आहे। सीबीआयच्या विनंतीवरनं बेल्जियम पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळते। मेहुल चोक्सी हा 13,850 कोटींच्या घोटाळ्यातला आरोपी आहे। देखो, ये तो एक प्रोसेस है किसी भी कंट्री का, चाहे इंडिया का हो या कहीं पे भी हो। आप एक कंट्री दूसरी कंट्री को अगर रिक्वेस्ट करती है तो एज ए प्रोसेस सबसे पहले उसको अरेस्ट किया जाता है और फिर उसकी बेल दी जाती है और फिर उसकी एक्स्ट्रेडिशन को कंटेस्ट किया जाता है। तो वापस लाने से क्या मिलेगा? अल्टीमेटली हमको वहाँ वो जो पैसा लूट के लेके गया वो तो वापस लाना पड़ेगा। वो कैसा लाएंगे वो हम बिल्कुल जानकारी नहीं है हमको, पर कहाँ कहाँ उसने पैसा रखा है। ऑफ कोर्स बेल्जियम में उसका मेन बेस था, तो शायद बेल्जियम में तो नहीं रखा होगा, स्विस बैंक में रखा होगा, किसको पता किधर है। सो गवर्नमेंट ऑफ इंडिया को उसको लाने के अलावा पैसा लाना बहुत जरूरी है। तेव्हा मेहुल चोक्सीने ज्या पद्धतीनं पीएनबी बँकेच्या घोटाळ्यात मेहुल चोक्सी आता याला किती दिवस झाले, या सगळ्या गोष्टीला किती दिवस झाले, सगळं झाल्यानंतर तो एक मोदी तिकडे कोणत्या तरी देशामध्ये स्थायिक झाला, एक छोट्याशा बेटावर शहीद झालेला आहे। तो तिथं मला वाटतं रहिवासी झालेला आहे तिथला, आणि आता मेहुल चोक्सी सापडलेला आहे। पण तो मला असं वाटतं सरकारची नियत याच्या स्वच्छ आहे की नाही हा प्रश्न आहे। फायनान्शियल फ्रॉड्स जेव्हा होतात, फायनान्शियल फ्रॉड्सला शिक्षा झालीच पाहिजे, पण पहिलं तुम्ही टाइम बाउंड मॅनरमध्ये ज्यांचे पैसे बुडालेत त्यांचे पैसे पहिले पूर्ण करा आणि नंतर त्यांना शिक्षा करा। कारण का त्यांना लगेच अटक जेव्हा होते तेव्हा अटक झाल्यावर तो गरीब माणूस कष्ट करत राहतो। तो पहिलं मेहुल चोक्सींना सांगा, आमच्या कष्ट करणाऱ्या लोकांनी जी पैसे दिले 2 लाख 5 लाख सगळ्यांचे शिक्षणाचे पैसे असतात आर्थिक, ते पहिले परत करा आणि नंतर मग त्या मेहुल चोक्सीला काय शिक्षा करायची ती सरकारने करावी। त्यांनी आर्थिक गुन्हे केले आहे आणि भारतापासून जे दूर गेले, फरार झाले आहे, त्या सगळ्या लोकांना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणण्याचा काम सुरू आहे। विजय माल्या देखील आज जरी आला नसेल, पण त्याची बँकेचे 8,000 कोटी देणं होतं, त्याच्या ऐवजी 17,000 कोटी रुपयाची मालमत्ता त्याची जप्त करून सरकार तिजोरी जमा केले आहे। ही मोठा यशस्वी काम नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये झालं आहे। तर मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक झालेली आहे आणि त्यानंतर आता त्याच्या मुंबईच्या घरातनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। मेहुल चोक्सी याला बेल्जियममधनं आता अटक करण्यात आलेली आहे। भारतीय ज्या संस्था आहेत त्यांच्या विनंतीनंतर मेहुल चोक्सी याला अटक करण्यात आलेली आहे। आपण सध्या त्याच्याच मुंबईमधील घराच्या बाहेर आहोत। हे मुंबईमधील घर त्याचा मलबार हिल या परिसरात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक ज्या यंत्रणा आहेत त्यांनी येथे कुठे आपले जे नोटीस आहे लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। भारतीय ज्या संस्था आहेत त्यांच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी त्याला अटक केल्याचं आपल्याला पाहायला मिळते, अशी माहिती आपल्याला मिळते। आपण जर बघितलं, मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून जवळपास 14,000 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता। अटकेपासून वाचण्यासाठी तो भारतापासून बेल्जियममध्ये फरार झाला होता। तो आणि त्याची पत्नी प्रीती चोक्सी सोबत तो तिकडे बेल्जियममध्ये राहत होता। मेहुल चोक्सीला अटक करताना बेल्जियम पोलिसांनी मुंबई पोलीस न्यायालयाने दिलेले वॉरंट आहेत त्याचा हवाला देत त्याला अटक केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं, हे जे प्रकरण आपण जर पाहिलं तर पीएनबी मधून 14,000 कोटींची जी फसवणूक केल्याप्रकरणी मेहुल चोक्सी असेल त्याला सीबीआयनी ईडी कडून खटला दाखल केला होता। या प्रकरणी मेहुल चोक्सी आणि त्याचा जो पुतण्या आहे नीरव मोदी हा देखील आरोपी आहे। नीरव मोदी सध्या लंडनमध्ये असल्याची माहिती आहे। त्याचबरोबर त्या दोघांच्या प्रत्यार्पणाची जरी प्रक्रिया सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण जर सध्या मेहुल चोक्सी याच्या घराच्या बाहेर जर आपण पाहिलं तर अनेक ज्या संस्था आहेत त्यांच्या नोटीस आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे जर आपण बघितलं तर ईडी असेल, त्याचबरोबर अनेक ज्या बँका आहेत त्यांनी इथे त्यांच्या नोटीस लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ईडी सोबत अनेक ज्या बाकीच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनी इथे ज्या त्यांच्या ज्या नोटीस आहे, आपण जर खाली बघू शकता खाली पण अनेक नोटीस आहेत। त्याचबरोबर हे जर आपण जर घर पाहिलं तर मलबार हिल येथे जो पॉश एरिया आहे, साऊथ मुंबई मधला जो पॉश एरिया येथे घर आहे, त्याच्या बाहेर सध्या आपण अनेक ज्या नोटिसा पाहायला मिळत आहेत। आता मेहुल चोक्सीचं पुढे काय होणार हे भविष्यात कळेलच। कॅमेरा पर्सन विकाससह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।